नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघूया आजच्या ठळक बातम्या. आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसुगेकडून आजच्या ठळक बातम्या. आमदार समीर मेघे यांनी मांडले दुकानगाडे संकुल प्रश्न. हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बरेच वर्षापासून रायपूर हिंगणा दुकानगाडे संकुल विषयाला आज वाचा फुलली. नागपूर हिवाळी अधिवेशनात ग्रामपंचायत रायपूर येथील सुमारे 2 एकरापेक्षा अधिक ग्रामविकास विभागाची जागा अतिक्रमित रायपूर बाजारपेठ म्हणून वापरले जात असल्याचा गंभीर प्रश्न आज अधिवेशनात मांडला. याला ग्रामविकास मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत यावर विचार करण्यात येईल असाही विश्वास त्यांनी दाखवला. हिंगण्याच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात जनजागृती उपक्रम. हिंगणा येथील विधी सेवा समितीने सार्वजनिक आरोग्य कव्हरेज दिनाचे औचित्य साधून विशेष अवेअरनेस अँड लीगल लिटरसी ॲक्टिव्हिटीज जनजागृती अभियान विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश DN खेडकर यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच यामध्ये शासनाच्या विविध योजनांची सुद्धा माहिती देण्यात आली. 1 कोटी रुपयाच्या शेळ्या आणणार कुठून असा सवाल भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे यांनी केलेला आहे. बिबट्याच्या हल्ल्याविषयीच्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी जंगलात 1 कोटी रुपयाच्या शेळ्या सोडण्याची घोषणा केली असली या उपाय कितपत व्यवहार्य आहे असा सवाल भाजपच्या ज्येष्ठ आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. आणि या जंगलात शेळ्या सोडणे हा उपाय तात्पुरता ठरेल. बिबट्याच्या खाद्य साखळीत कोल्हे, हरिण यासारख्या प्राण्यांची संख्या वाढवणे अधिक गरजेचे आहे. तेव्हा जंगलातील नैसर्गिक संतुलन राखून राहील. या मुद्द्यावर भाजपचे आमदार आशिष देशमुख म्हणाले की गणेश नाईक वनमंत्री यांनी बिबट्याला अनुसूची 1 मधून अनुसूची 2 मध्ये वर्गीकृत करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे. बिबट्यानी प्रजनन क्षमता जास्त असून त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे हल्ल्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कलिंग पद्धत यावर विचार करण्याची आवश्यकता असल्याचेही बोलले. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.